नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर। इयत्ता 7वी आपला विषय आहे मराठी आणि पाठाचं नाव आहे तोडणी। लेखक आहेत दत्तात्रय विरकर आणि मार्गदर्शक मी श्री विश्वास ठोंबरे। आता हा जो तोडणी जो पाठ आहे, या तोडणी पाठाचं तोडणी हे नाव का दिलेलं आहे? कारण हे नाव अगदी वेगळं वाटते, तोडणी। मग ही तोडणी आहे तरी कशाची, याविषयी आपल्याला माहिती घ्यायची। तुमच्या समोर या ठिकाणी चित्र दिसते। या चित्रामध्ये आपण पाहू शकता ऊस आहे, त्या ऊसाची तोडणी चालू आहे। म्हणजेच हा जो तोडणी शब्द आहे तो आहे ऊस तोडणी। ही जी तोडणी आहे ती ऊस तोडणी, आणि लेखक दत्तात्रय विरकर यांनी ऊस तोडणीची ही कथा सांगितलेली आहे की प्रत्यक्षामध्ये जी ऊस तोडणी होत असते, या ऊस तोडणीमध्ये जे काही कामगार असतात, जे काही शेतकरी असतात, कारण शेवटी उपजीविकेसाठी हाच शेतकरी मजूर इतरत्र कामासाठी जात असतो। आणि त्यातच आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा ऊस तोडणी मजूर आहे। खरं म्हणजे तो शेतकरीच आहे, परंतु वर्षभर पाणी पुरवठा नसल्यामुळे हा शेतकरी शेवटी मजुरीचं काम करतो, आणि ते म्हणजे ऊस तोडणीचं। आता ऊस तोडणीचं काम करत असताना त्याला आपलं जे काही कुटुंब आहे, हे कुटुंब त्याला सोबत घ्यावं लागतं। कारण ऊस तोडणी ही पूर्ण एकट्याचं काम नसतं। त्या ठिकाणी घरातली जी काही माणसं असतात, 2-4 माणसं, या 2-4 माणसांचं ते काम असतं। आणि म्हणून हा जो ऊस तोडणीचा जो काही भाग आहे, हा ऊस तोडणीचा भाग आपण या पाठामध्ये अभ्यासत आहोत। लेखक दत्तात्रय विरकर यांनी अतिशय मार्मिकपणे जे काही गावचं वातावरण आहे, त्या ऊस तोडणीचा जो काही भाग आहे, ऊस तोडणीचं जे काही थळ असतं, ऊसाचं थळ त्याला म्हणतात, त्या ठिकाणची परिस्थिती कशी आहे, ही परिस्थिती त्यांनी या पाठामध्ये सांगितलेली आहे। ही या प्रत्यक्षात ऊसाची तोडणी कशी केली जाते आणि त्यासाठी काय काय त्या मजुरांना करावं लागतं, किती वाजता उठावं लागतं, किती धावपळ करावी लागते, आणि ज्या काही समस्या असतात त्या समस्यासुद्धा त्यांनी या पाठामध्ये सांगितल्या आहेत। खरं म्हणजे ऊस तोडणी जो काही कामगार आहे, या ऊस तोडणी कामगारांचं सर्व कुटुंबच त्याच्या सोबत असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांची मुलं ही सुद्धा असतात। अशा वेळेला ती मुलं त्यांच्या गावी शाळेमध्ये जात असतात, आणि ज्यावेळेला ऊस तोडणीचा जो काही हंगाम असतो, त्या हंगामामध्ये मुलं ती शाळा सोडतात आणि ऊस तोडणी करण्यासाठी आपल्या पालकांसोबत येत असतात। कारण घरी त्यांचा सांभाळ करणारं कोणी नसतं, आणि परिस्थिती तशी हालाकीची असते। अशा या परिस्थितीमध्ये
इथे सुद्धा मुलं आहेत आणि ती मुलंसुद्धा शाळेत जात असतात काही मुलं, परंतु त्यातला एक मुलगा मात्र शाळेपासून वंचित राहतो आणि तो शाळेमध्ये जाण्यासाठी फार उत्सुक असतो. असं लेखक दत्तात्रय विरकर यांनी या पाठामध्ये ज्या काही ऊसतोडणी कामगारांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या या कथेमधून वास्तव त्या मांडलेलं आहे. त्यामध्ये जी भाषा दिलेली आहे ही भाषा खरोखरच अगदी गावातली भाषा आहे आणि त्या भाषेतूनच काही शब्द हे अतिशय नवीन आपल्याला वाटतील, परंतु त्या शब्दातला जो काही अर्थ आहे हा अर्थसुद्धा असतो. इथे बघा तुमच्यासमोर चित्र दाखवले गेलीत. या सर्व चित्रांमध्ये ऊस तोडणी कामगार जो आहे तो कशा पद्धतीने ऊस तोडतोय हे यात्रामध्ये आपल्याला दिसून येते. हे जे चित्र आहे बघा, इथे एका ठिकाणी जास्त दिसत आहेत लोक. ही 2-4 ठिकाणची चित्र आहेत. म्हणजे प्रत्यक्षामध्ये या पहिल्या चित्रामध्ये इथे जास्त लोक काम करत आहेत. हा ऊस आहे, या ऊसाची तोडणी केली जाते. दुसऱ्या चित्रामध्ये तेच आहे की इथे त्या काही स्त्रिया आहेत, त्यासुद्धा ऊस तोडल्यानंतर त्या ऊसाला जे काही पाचट म्हणतात त्याला किंवा ऊसाचं जे काही वाढे असतात ते सुद्धा इथे काढण्याचं काम केलं जातं. त्याचबरोबर इकडे सुद्धा तसंच आहे आणि इथे सुद्धा नंतर त्या ऊसाच्या मोळ्यासुद्धा बांधल्या जातात. अशा पद्धतीने या ऊस तोडीचं हे चित्र या ठिकाणी आपल्यासमोर दाखवलं गेलेलं आहे. त्याचबरोबर ऊस तोडणी कामगार जेव्हा असतात त्या कामगारांना राहण्यासाठी तर असं पक्कं घर नसतंच. मग ते ऊसापासून जे काही वाढे असतात त्या वाड्यांपासून कूड तयार करतात आणि त्या कुडाची अगदी कोपी म्हटलं तरी चालेल, चिंचोळ्या आकाराची अशा पद्धतीने त्या कोप्या असतात आणि त्यामध्ये ते या कोप्यांमध्येच राहत असतात. खरं म्हणजे त्यावेळेला खूप थंडीचे दिवससुद्धा असतात आणि अशा या थंडीमध्ये या कोपीमध्ये त्रासदायक असतं, परंतु शेवटी परिस्थितीमुळे हे सगळं सहन करावं लागतं. इथे तुम्हाला अशा पद्धतीने या कोप्या दाखवल्या आहेत, वरती चटया आहेत आणि चटयावर ते मगाशी जे दाखवलेले चित्र आहे हे चित्र की त्या चटयावरती अशा प्रकारचं हे वाढे आणि अंथरलेले असतात, बाजूला त्याच्या साईडला लावलेले असतात, बाजूला त्यांच्या ऊसाच्या गाड्या असतात अशा. म्हणजे असं हे वास्तव या लेखक दत्तात्रय विरकर यांनी पाठामध्ये मांडलेला आहे. हा ऊस तोडलेला ऊस आहे आणि हा ऊस आपल्या बैलगाडीने घेऊन जातोय. आता तो कुठे घेऊन जातोय? ऊस तोडणी कामगार आहे, तो ऊस तोडतोय, तो घेऊन जातोय, पण हे आपल्याला माहिती आहे का तो ऊस कशाला तोडतोय? हा जो ऊस तो तोडलेला आहे, मोठमोठे सहकारी साखर कारखाने असतात. या सहकारी साखर कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मजुराची आवश्यकता असते आणि हाच तो ऊस तोडणी मजूर आहे. तो ज्या ठिकाणी जवळजवळ कारखान्याच्या आसपासचा जो काही परिसर आहे त्या परिसरात जर ऊस असेल तर त्या ठिकाणी आपल्या बैलगाडी जी असते त्या बैलगाडीतून वाहतूक त्या ऊसाची करत असतो. परंतु जर कारखान्यापासून तो लांब असेल, दूर असेल, अशा वेळेला मात्र त्या ठिकाणी ट्रॅक्टर किंवा ट्रकचा वापर केला जातो आणि जे काही ऊसाचं थळ असतं त्या ऊसाच्या थळातूनच फक्त बाहेर रस्त्यापर्यंत आणण्यासाठी या बैलगाडीचा वापर हा केला जात असतो. तर अशा पद्धतीने ही सुद्धा इथे काही चित्र आपल्याला दाखवली गेलेली आहेत आणि मग तो सर्व ऊस या अशा पद्धतीने कारखाना असतो. हा साखर कारखाना आहे इथे दाखवलेला. या साखर कारखान्यामध्ये तो ऊस आणला जातो. म्हणजे एकंदरीत मग त्या ऊसापासून मग ते प्रक्रिया करून मग त्याची साखर वगैरे बनते. मूळ मुद्दा आहे की तो ऊस तोडणीचा.
या ऊस तोडणी कामगाराची जी काही व्यथा आहे, जी काही कथा आहे, तिथं मांडण्याचं काम केलं गेलेलं आहे. आता इथे या पाठामध्ये काय आहे, आता या पाठामध्ये वसंत आणि मीरा ही दोन मुलं आहेत. ऊस तोडणी कामगारांची मुलं आहेत ती. आणि या मुलांच्या मनामध्ये शिक्षणाबद्दल तीव्र ओढ आहे. तीच या पाठामध्ये ती गेली. म्हणजे या पाठामध्ये वसंत आणि मीरा ही ऊस तोडणी कामगारांची मुलं आहेत. त्या मुलांच्या मनामध्ये शिक्षणाबद्दल ती जी काही ओढ आहे, ती ओढ या पाठामध्ये व्यक्त केली गेली आहे. मग आता आपण या पाठाचं वाचन करूया. गाव सोडून गाडीत बसल्यावर सगळ्यांच्या डोळ्यासमोर फक्त ऊस दिसत होता. निघाल्यापासून गावाकडच्या विचारानं सगळ्यांच्या मनात काऊर उठलं होतं. परक्या गावात आपण केव्हा आलो हे तारा आणि शंकरला उमगलंच नाही. सगळ्या तोडणीवाल्यांनी मराठी शाळेजवळच्या मोकळ्या जागेत गाड्या सोडल्या. बैलांच्या मानेवरचं जू खाली ठेवताच सगळी बैलं शेपटी अंगावर मारत अंग खाजवायला लागली. बायकांनी गाडीजवळ चुली पेटवल्या. बाप्या माणसांनी बैल आणि पोरांनी बादल्या कळशा घेतल्या व नदीवर गेली. दामूनही आपली बैलं नदीवर पाणी पाजून आणली. मीरा आणि वसंतनं झिऱ्यावर पाण्यासाठी नंबर लावला होता. तारानं भाकरी थापून तव्यावर पिठलं टाकलं. तेवढ्यात पोरं पाणी घेऊन आली. अहो पाचुंदा सोडा, लक्ष्मीनं दिलेला आवाज दामूनं ऐकला आणि पाचुंदा सोडून गुडघ्यानं सरमड कडाकडा मोडून बैलासमोर सारलं. तसा रामा, धोंडू, शंकर सगळ्यांनी आपापल्या परीनं बैलासमोर सरमड मोडून टाकलं. पिठलं भाकरी पोटात ढकलून सगळ्यांनी अंथरुणं पसरली. तांबडं फुटताच तारा झटकन अंग झटकून उठली. तिनं जर्मनच्या पातेल्यात चहा ठेवला. शंकर जांभई देत उठला. त्यानं अंथरुणाची वळकटी केली. तारानं तोंडावर पोचारा मारला आणि बिनदांडीच्या कपात लाल चहा शंकरच्या पुढ्यात केला. हं घ्या, चहा घ्या. शंकरनं चहाचा कप हातात घेतला. शंकर, अरे शंकर, अरे मामू चिठ्ठी देऊन गेला आहे. थळात जायचे, निघाया पाहिजे. दामूचा आवाज कानावर पडताच हा आलो असं म्हणून शंकरनं घटाघटा चहा पोटात ढकलला. सगळ्यांनी नदीच्या काठावर मोकळ्या रानात सामान उतरवलं आणि थळाचा रस्ता धरला. शंकर तारानंही आपला कोयता सोबतीला घेऊन मीरा आणि वसंतला बरोबर घेतलं. आज ऊसतोडणीचा पहिला दिवस असला तरी उघड्यावर झोपून थंडीनं अंग काकडून निघतं म्हणून दुपारीच थळातून लवकर परतायचं असं सगळ्यांनी ठरवलं होतं. थळात पाय ठेवता शंकरनं उसावर घाव घालायला सुरुवात केली. मीरानं मोळ्या बांधल्या. दिवस माथ्यावर केव्हा आला ते समजलंच नाही. हिरवा चारा मिळाल्यानं बैल मस्त जोगली होती. सगळ्यांनी वाडी टाकून शंकूच्या आकाराच्या कोप्या बांधून सामान लावलं. तसं तारानेही सामान लावून चिमणीचा उजेड करताच मीराला वसंतचं पुस्तक घेतलं. वशा तुपलं पुस्तक. मीराचा आरडाओरडा ऐकून वसंतला शाळेची आठवण झाली आणि वसंत कुपीबाहेर बसलेल्या शंकरच्या मागे जाऊन उभा ठाकला. त्यानं शंकरच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं, दादा, मले शाळेत केव्हा धाडणार? थळामध्ये जोशात काम करणाऱ्या वसंतला शंकरनं पाहिलं असल्यानं शाळाबेळा काय बी नाही, बस झाली पुरी आता तुझी शाळा.
खाऊन घे आणि झोप, तांबड्या तोडीला जायचं आहे, जा झोप जा, असं म्हणून गप्प केलं. शंकरच्या मागे उभं राहून खांद्यावर हात ठेवून विचारताना ओसाच्या पाचटानं साळलेल्या अंगावरच्या खुणा पाहून वसंत हापकून गेला होता. त्याच्या मनात शिक्षणाविषयीची उलाढाल होत होती. शंकरच्या बोलण्यानं वसंत उपाशी झोपला. तर मीराला फार वाईट वाटलं. कोपीबाहेर अंधुक उजेडात तारानं चूल शिलगावून तवा ठेवला. भाकरी थापण्याच्या आवाजानं वसंतला जाग आली. शंकरनं नदीवर जाऊन गुंडभर मीरानं कळशीवर पाणी आणलं. शंकरनं थळात जायची तयारी चालवली होती. मीरानं पाट्यावर मिरचीचं वाटण वाटून आईकडे दिलं. मिरे, अगं आवर लवकर, त्या वशाला उठीव. अरे आवरा लवकर, गाड्या निघाल्या. चालवली होती. मीरानं पाट्यावर मिरचीचं वाटण वाटून आईकडे दिलं. मिरे, अगं आवर लवकर, त्या वशाला उठीव. अरे आवरा लवकर, गाड्या निघाल्या. शंकरच्या आवाजानं तारानं कालवणाला फोडणी दिली. सगळ्यांच्या गाड्या वाटेला लागल्या. शंकरने आपली गाडी जुंपली. तारा धुडक्यात कोयता, भाकरीचं पेंडकं आणि कालवण घेऊन गाडीत बसली. तशी मीराई परकर सावरत बसली. वसंत कोपीमागं खुटून बसला होता. तारानं वसंतपाशी जाऊन समजूत काढून त्याला गाडीत बसवलं आणि गाडी फुपाट्याच्या रस्त्यानं वाटेला लागली. शंकर आणि तारा उसावर घाव घालत होते, तर मीरा आणि वसंत त्यांच्या मोळ्या बांधून सडकेला आणून टाकत होते. सडकेवर पडलेल्या कागदावर वसंतची नजर खेळली. तसा वसंतने कागद उचलून हातात धरला, पण कागदावरच्या संस्कृतमधल्या शब्दांचा उलगडा नीट होत नव्हता. रस्त्यावर सापडलेल्या कागदावरचे शब्द वसंतने आईला वाचायला लावताच, पोरा, मले तरी कुठं वाचता येतंय, मपली शाळा तर दुसरीच झाली, असं आई म्हणाली. कागदावरच्या शब्दांचा मीराकडूनच नीट उलगडा होईल याची वसंतला खात्री होती, कारण मीराचंही शिक्षण कसंबसं 8वीपर्यंत झालं होतं. तो धावत जाऊन तिला म्हणाला, ताई, मला सडकेवर कागद गवसला, त्यावर काय लिहिलंय बघ, काहीच कळत नाही आहे. पोराचं शिक्षण अर्धवट राहायची भीती ताराच्या मनात आल्यानं तिने शंकरला बोलतं केलं. पोराचं शिक्षण तोडलं तुम्ही, कामाला हातभार लागतो, पण त्याच्या आयुष्याचं काय? अगं होईल समद, आता कुठं गाडी जराशी रुळावर आली. घाव घातलेला ऊस ताराकडे दे, शंकर बोलला. मीरानं डोक्यावरील मोळी खाली ठेवली. मीरा वसंतच्या हातातील कागद पाहू लागली. वसंत उत्कंठेने मीराकडे बघत होता. ही वळ होईल, हे तर संस्कृतमधलं वाक्य आहे. तमस्तमा ज्योतिर्गमय असं लिहिलंय, मीरा म्हणाली. म्हणजे काय का ताई? वसंतने विचारलं. तमस्मा ज्योतिर्गमय म्हणजे अंधारातून उजेडाकडं, मीरानं सांगून टाकलं. म्हणजे ग ताई? पुन्हा वसंतने विचारलं. आता तुला कसं सांगू? हे बघ वशा, तुला संस्कृतमधलं वाक्य वाचता आलं नाही म्हणजे अंधार, आणि पुढल्या वर्गात जाऊन शिकलास तर, मीराचं बोलणं पुरं व्हायच्या आतच, तर काय होईल? वसंतने विचारलं. तर वाचता येईल म्हणजे उजेड, म्हणजे अंधारातून प्रकाशाकडं, असं म्हणत मीरा माघारी फिरली. तितक्यात वसंतनं मीराचा हात धरून थांबवत म्हटलं, अगं पण दादानंच शिक्षण तोडलं तर वाचायला तरी कसं येणार? ताई, काही झालं तरी मी शिकणारच. त्यांचं हे बोलणं ऐकून तडातडा तुटणाऱ्या उसागत वसंतचंही शिक्षण तुटत असल्याची जाणीव शंकरला झाली. बाजार असल्यानं आज तोडणी बंद होती. आजपासून कोप्यावरली सारी पोरं शाळेत गेल्यानं वसंत एकटाच कोपीबाहेर बसून काय करावं या विचारात होता. शेजारच्या कोपीतून दामूची बायको लक्ष्मी कालवणाच्या फोडणीचं वाटण वाटायला बाहेर आली. पाट्यावर मीठ मिरची वाटता वाटता लक्ष्मीनं वसंतकडे पाहिलं. वशा, तू आज शाळेला नाही गेलास वैर? वसंतनं हातातला खडा खाली फेकत कसा जाणार म्हणत मानेला झटका देत तो कोपीत शिरला. अहो वसंतची माय, असं म्हणत लक्ष्मीनं ताराला साथ घातली. आले ओ माय, आले म्हणत खाली वाकत कोपी बाहेर आलेल्या ताराला पाहून, अहो समधी लेकरं शाळेला गेली आणि तुपलं?
वाटाण्याची परात हातात घेत लक्ष्मी उभी राहिली. बाजार घेऊन आलेल्या दामू आणि शंकरकडे लक्ष्मीची नजर जातात. शंकरकडे हात दाखवत, हे बघा, यासनीच विचारा की शाळेला गेला नाही म्हणून. लक्ष्मीकडे पाहत तारा उत्तरली. लक्ष्मीनं शंकरकडे नजर लावून, का हो भाऊजी, आपल्या समध्यांची पोरं शाळेला जात्यात, मग याला कशापायी घरी ठेवलं? त्याचं शिकायचं वय आहे तर शिकू द्या की, मोठा झाला की कामच करणार आहे. वय वय, म्या बी तेच म्हणती, हिचं बी शिकणं अर्धच राहिलं. मीराच्या डोक्यावरून हात फिरवत तारानं लक्ष्मीच्या बोलण्याला साथ दिली. तारानं स्वतःच्या शिक्षणाची आबाळ झाल्याचं म्हणत मीराच्या शिक्षणाची स्तुती केली आणि शंकरला म्हणाली, अहो, ही लक्ष्मी माय काय म्हणतीया ते तर बघा. वशाला साळत घाला म्हणतीया. थोडंसं पैकं कमी मिळालं, पण तो आपल्यासारखा अडाणी तर राहणार नाही ना. जाऊ द्या त्यासनी साळला. शंकर म्हणाला. लक्ष्मी वहिनी, समद खरं आहे, पण हातातली बाजारची थैली ताराकडे देत शंकरनं मान फिरवली. आता पणबिन काय बी सांगू नगस. उद्यापासून त्याला शाळेला धाड. सगळं बोलणं ऐकल्यानं दामूनं तोंड उघडलं. कोपीबाहेर चाललेलं सगळं बोलणं आपल्याविषयी असल्यानं वसंत उभारी आली आणि तो कोपीबाहेर येऊन उभा राहिला. आता समधीच म्हणत्यात तर जाऊ द्या, नाही म्हणू नका, पुढला विचार करा, तारा म्हणाली. वसंतकडे पाहत, ए पोरा ये म्हणून त्याला जवळ घेत ताराने वसंता कुरवाळलं. आता तुम्ही समधीच म्हणत्या तर म्या तरी कशाला आडवं येऊ? वसंता, ये इकडं पोरा. आता तू उद्यापासनं शाळेला जायचं बरं का. हे बघ, पुढल्या बाजारी आपण तुझ्यासाठी पेन आणू. वसंता जवळ घेऊन पाठीवरून हात फिरव शंकर म्हणाला. मीराच्या आनंदाला पारावार राहिला नाही. तिचे डोळे पाण्याने भरले. वसंत लगेच मित्रांना गाठलं. आता मी आज शाळेला येणार असं म्हणत असं वसंत सगळ्यांना सांगत सुटला. तर अशा पद्धतीने या पाठामध्ये ही जी शाळेबद्दलची जी काही जाणीव आहे ती जाणीव करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे एकंदरीत शाळेचं जे काही चित्र आहे ते चित्र इथं रंगवण्याचाही प्रयत्न केला गेलेला या पाठामध्ये. कारण शेवटी परिस्थितीने या वसंतला शाळेत पाठवलं जात नव्हतं, परंतु आपण अशिक्षित राहिलो आणि आपल्याला लिहिता वाचता येत नाही, आपल्याला मुलालाही लिहिता वाचता जर आलं नाही तर मग काय खरं आहे. म्हणजे अशा प्रकारची एक भावना या पाठामध्ये सांगितली गेलेली आहे. आणि इथे शंकर आणि तारा आणि त्यांची मुलं आहेत वसंत आणि मीरा. या कुटुंबाचा या ठिकाणी हा संवाद आहे. या कुटुंबाचं तोडण्याच्या संदर्भात काय परिस्थिती असते, कारण शेवटी ती मुलं मोठी झालेली आहेत आणि ती आपल्या आईवडिलांना हातभार लावतायत. परिस्थितीने तो शंकर त्या मुलांना शाळेचा रस्ता दाखवत नाही, परंतु जी काही सोबत आलेली जी काही माणसं आहेत त्यांनी सांगितलं आणि त्यातून त्याला शहाणपण आलं आणि त्यांनीसुद्धा आपल्या मुलाला शाळेला पाठवायचं आणि ते कबूल केलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने हा पाठ आहे. या पाठामध्ये बरीचशी वाक्य ही ग्रामीण भागातली आहेत. नवीन नवीन शब्दसुद्धा या पाठामध्ये आलेले आहेत. जसं आता तुम्ही समधीच म्हणत्यात तर म्या तरी कशाला आडवा येऊ. म्हणजे अशी ही जी काही शब्द आहेत, काही वाक्य आहेत, ही ग्रामीण भागातली बोली आहे. आणखी काय सांगितलं, आता उद्यापासनं शाळेला जायचं, शाळेला. आणि त्याचबरोबर आणखी काही बरेचसे शब्द या पाठामध्ये. कोपी बाहेर. मग अशी तुम्हाला सांगितलं की कोपी म्हणजे काय, एक घर जे काही घर आहे त्रिकोणी आकाराची ती शंकूसारखी घरं असतात त्याला कोपी असं म्हटलं गेलेलं आहे. तर अशा पद्धतीने
हा एकंदरीत हा पाठ आहे। या पाठामध्ये बरीचशी ग्रामीण भागातली बोलीभाषा आलेली आहे। पण या पाठामध्ये काय सांगितले याशी काही प्रश्नसुद्धा तुम्हाला मी दिलेले ते या पाठात काय सांगितले आहे, या पाठात कोणत्या मुलाच्या शिक्षणाबाबत सांगितले आहे, त्याचे शिक्षण का थांबले, मीराचं शिक्षण किती झाले होते आणि शंकर, तारा, मीरा, वसंत यांचं नातं काय होतं। म्हणजे अशा प्रकारचे या पाठावर तुम्हाला काही प्रश्न हे देण्यात आलेले आहेत। आता या पाठामध्ये काय सांगितलेलं आहे, या पाठामध्ये ऊस तोडणी कामगार आहे, त्या ऊस तोडणी कामगाराची कथा आहे, वास्तव काय आहे ते सांगितलेलं आहे। या पाठात कोणत्या मुलाच्या शिक्षणाबाबत सांगितले, या पाठात तो काही वसंत आहे। या मुलाच्या शिक्षणाच्या बाबत सांगितले गेले, त्याचं शिक्षण का थांबलं गेलं, कारण ते ऊस तोडणीसाठी एका गावाहून दुसऱ्या गावाला जातात आणि परिस्थितीमुळे त्याचं शिक्षण थांबले। मीराचं शिक्षण किती झालं होतं, तर कसं बसं 8वीपर्यंत झालेलं होतं। शंकर, तारा, मीरा, वसंत यांचं नातं काय आहे, शंकर, तारा हे मीरा, वसंत यांचे पालक आहेत, आईवडील आहेत। तर अशा प्रकारे इथे या पाठामध्ये आपल्याला सांगता येईल बरीचशी माहिती ग्रामीण भागातलीच आहे। आता इथे काही नवीन शब्दसुद्धा तुम्हाला मी आलेले ते सांगतोय। काहूर, सरमड, चुली, झिऱ्यावर, पाचुंदा, जर्मनीच्या पातेल्यात, थळात, कोपी, कवा, साळा, तुपली, गुंडभर, सडकेवर, मफली, गवसला, म्हणजे, आवसमदी, काव भाऊजी, मोठा, मंतिया, पैक, सांगू नकस, नाही, आता म्या साळला। तर अशा प्रकारचे काही नवीन शब्दसुद्धा या पाठामध्ये आलेले आहेत। मला वाटतं या पाठाचं आपण वाचन करायचं आहे आणि त्या पाठातले काही शब्द, आणखीन काही वाक्य हे जे आहेत ती वाक्य शोधायची आहेत। पाठ पुन्हा पुन्हा वाचन करा, त्यातलं जे काही वास्तव आहे ते वास्तवसुद्धा आपल्याला समजेलच। या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत। त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत। धन्यवाद।